ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ षटपंचाशतमोध्याय. स्वयंतक मण्याची कथा. जांबवंती आणि सत्यभामा यांच्याशी श्रीकृष्णांचा विवाह. श्रीशुक म्हणतात, सत्राजिताने श्रीकृष्णावर खोटा चाळ घेतला होता. त्या अपराधाचे परिमार्जन करण्यासाठी त्याने स्वतः स्वयंतक मण्यांसह आपली कन्या श्रीकृष्णांना दिली. राजाने विचारले, ब्राह्मण, सत्राजिताने श्रीकृष्णांचा कोणता अपराध केला होता? त्याला स्वयंतक मणी कोठून मिळाला होता आणि त्याने आपली कन्या त्यांना का दिली? श्रीशुक म्हणाले, भक्त असलेल्या सत्राजिताचा सूर्य हा परममित्र होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन सूर्याने त्याला स्वयंतक मणी दिला होता. तो मणी गळ्यात घातला असता सत्राजित सूर्यासारखा चमकू लागला. परीक्षिता, सत्राजित द्वारकेत आला तेव्हा मण्याच्या अत्यंत तेजामुळे लोक त्याला ओळखू शकले नाहीत. त्याला लांबूनच पाहून त्याच्या तेजाने लोकांचे डोळे दिपून गेले. लोकांना तो सूर्यच वाटला. द्यूत खेळत असलेल्या भगवंतांना त्यांनी जाऊन ही गोष्ट सांगितली. लोक म्हणाले, हे शंख चक्र गदाधरधारी नारायणा, कमल नयना दामोदरा, यदुनंदन गोविंदा, आपणास नमस्कार असो. हे जगदीश्वरा, आपल्या चमकणाऱ्या किरणांनी लोकांचे डोळे दिपवीत हा प्रखर किरण सूर्य आपल्या दर्शनासाठी येत आहे. प्रभो, सर्वश्रेष्ठ देव त्रैलोक्यामध्ये आपल्याला प्राप्त करण्याचा मार्ग शोधित असतात, परंतु आपण यदुवंशात गुप्तपणे राहिला आहेत हे जाणून आज स्वतः सूर्यनारायण आपल्या दर्शनासाठी येत आहेत. श्रीशुक म्हणतात, अज्ञानी लोकांचे हे बोलणे ऐकून कमलनयन भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले, अहो, हे सूर्यदेव नाहीत, हा मण्यामुळे चमकणारा सत्राजित आहे. यानंतर सत्राजित आपल्या मंगल उत्सव चालू असलेल्या समृद्ध घरामध्ये आला. ब्राह्मणांकरवी त्याने तो मणी देवघरात स्थापन केला. परीक्षिता, तो मणी दररोज 8 भार सोने देत असे आणि जेथे त्याचे पूजन होत असे तेथे दुर्भिक्ष, महामारी, ग्रहपीडा, सर्पभय, मानसिक आणि शारीरिक व्यथा तसेच निरनिराळ्या मायांचा उपद्रव इत्यादी काही अशुभ घडत नसे. एकदा प्रसंगवशात श्रीकृष्ण त्याला म्हणाले, सत्राजिता, तू तुझ्या जवळचा मणी राजा उग्रसेन यांना दे. परंतु तो लोभी असल्यामुळे त्याने तो मणी दिला नाही. यामुळे भगवंतांच्या आज्ञेचे उल्लंघन होईल याचा विचारही त्याच्या मनात आला नाही. एके दिवशी सत्राजिताचा भाऊ प्रसेन याने तो अतिशय प्रकाशमान मणी आपल्या गळ्यात घातला आणि घोड्यावर स्वार होऊन तो शिकारीसाठी वनात गेला. तेथे एका सिंहाने घोड्यासह प्रसेनाला मारून तो मणी काढून घेतला. तो आता पर्वतात शिरणार इतक्यात जांबवानाने त्या मण्यासाठी त्याला मारले. तो मणी आपल्या गुहेमध्ये नेऊन त्याने तो मुलाला खेळावयास दिला. आपला भाऊ परत न आल्याचे पाहून सत्राजिताला अतिशय दुःख झाले. गळ्यात मणी घालून मनात गेलेल्या माझ्या भावाला श्रीकृष्णांनीच मारले असावे. सत्राजिताचे हे म्हणणे ऐकून लोकही आपापसात तेच कुजबुजू लागले. श्रीकृष्णांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा आपल्याला लागलेला हा कलंक पुसून टाकण्यासाठी ते नगरातील काही पुरुषांना बरोबर घेऊन प्रसेनाला भेट शोधण्यासाठी वनात गेले. तेथे शोध घेत असता लोकांना दिसले की जंगलामध्ये सिंहाने प्रसेन आणि त्याच्या घोड्याला मारले आहे आणि पुढे जाऊन पाहतात तर पर्वतावर एका अस्वलाने सिंहालाही मारून टाकले आहे. भगवान श्रीकृष्णांनी सर्वांना बाहेरच बसवून आपण एकट्यानेच त्या घोर अंधकाराने भरलेल्या अस्वलाच्या भयंकर गुहेत प्रवेश केला. मुलाला खेळण्यासाठी दिलेला तो मौल्यवान मणी पाहून त्याच्याकडून काढून घेण्याच्या उद्देशाने ते मुलाजवळ जाऊन उभे राहिले. त्या गुहेत एका अपरिचित माणसाला आल्याचे पाहून मुलाची दाई घाबरून ओरडू लागली. ते ऐकून महाबलवान वृक्षराज जांबवान रागावून तेथे धावत आला. परीक्षिता, जांबवानाला तो सामान्य माणूस वाटल्यामुळे त्याचा राग आला. त्याचे सामर्थ्य त्याला माहीत नव्हते, त्यामुळे तो अगदी स्वामींशीच युद्ध करू लागला. मांसाच्या तुकड्यासाठी ज्याप्रमाणे 2 ससाने आपापसात लढतात त्याचप्रमाणे विजयाच्या इच्छेने श्रीकृष्ण आणि जांबवान आपापसात घनघोर युद्ध करू लागले. अगोदर शस्त्रांनी, नंतर मोठमोठ्या दगडांनी, नंतर झाडांनी आणि शेवटी बाहूंनी ते युद्ध करू लागले. वज्रप्रहाराप्रमाणे कठोर ठोसे एकमेकांना मारीत ते दोघे 28 दिवसपर्यंत विश्रांती न घेता रात्रंदिवस लढत होते. शेवटी श्रीकृष्णांच्या ठोसामुळे जांबवानाची हाडे खिळखिळ झाली. त्याचा उत्साह मावळला, शरीर घामाने डबडबले. तेव्हा त्याने अत्यंत आश्चर्यचकित होऊन भगवान श्रीकृष्णांना म्हटले, हे प्रभू, मी आता जाणले की आपणच सर्व प्राण्यांचे स्वामी, रक्षण करते, पुराण पुरुष भगवान विष्णू आहात.
आपणच सर्वांचे प्राण, इंद्रिय बल, मनोबल आणि शरीरबल आहात. विश्वाची उत्पत्ती करणाऱ्यांचीही उत्पत्ती करणारे आपणच आहात. उत्पन्न केलेल्या पदार्थांमध्ये सुद्धा सत्तारूपाने आपणच विराजमान आहात. काळाचे जितके म्हणून अवयव आहेत त्या सर्वांचे नियमन करणारे काळ आपणच आहात. आणि शरीर भेदामुळे वेगवेगळ्या भासणाऱ्या अंतरात्म्यांचे परम आत्मा सुद्धा आपणच आहात. हे प्रभू, जेव्हा आपण जराशे रागवून क्रुद्ध नजरेने समुद्राकडे पाहिले होते त्यावेळी समुद्रात राहणाऱ्या मोठमोठ्या सुसरी व मासे घाबरले आणि समुद्राने आपल्याला वाट करून दिली. तेव्हा आपण त्याच्यावर आपल्या कीर्तीचाच पूल बांधला. लंका जाळली आणि राक्षसांची मस्तके आपल्या बाणांनी छिन्नविच्छिन्न करून जमिनीवर पाडली. तेच माझे श्रीराम आपण असून आज श्रीकृष्णांच्या रूपाने येथे आला आहात. परीक्षिता, जेव्हा वृक्षराज जांबवानाने भगवंतांना ओळखले तेव्हा कमलनयन भगवान श्रीकृष्णांनी आपला कल्याणकारी हात त्याच्या शरीरावरून फिरवला आणि नंतर परम कृपेने प्रेमपूर्ण गंभीर वाणीने आपल्या त्या भक्त जांबवानाला म्हटले, वृक्षराज, आम्ही मण्यासाठी तुझ्या या गुहेत आलो आहोत. या मण्यामुळे माझ्यावर आलेला खोटा आळ मी पुसून टाकू इच्छितो. भगवंतांनी असे म्हटल्यावर जांबवानाने मोठ्या आनंदाने त्यांचा सन्मान करण्यासाठी आपली कन्या जांबवंती मण्यासह त्यांना अर्पण केली. गुहेत गेलेले श्रीकृष्ण 12 दिवस झाले तरी गुहेच्या बाहेर आले नाहीत. असे पाहून बाहेर थांबलेले लोक अत्यंत दुःखी होऊन द्वारकेला परत आले. तेथे जेव्हा माता देवकी, रुक्मिणी, वसुदेव तसेच इतर संबंधित आणि कुटुंबियांना श्रीकृष्ण गुहेच्या बाहेर आले नाहीत हे समजले तेव्हा त्यांना अतिशय दुःख झाले. सर्व द्वारकावासी दुःखी होऊन सत्राजिताला शिव्यासाप देऊ लागले आणि श्रीकृष्ण परत यावेत म्हणून महामाया दुर्गादेवीला शरण जाऊन तिची उपासना करू लागले. त्यांच्या उपासनेने दुर्गादेवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने त्याच वेळी तेथे नववधू जांबवंतींसह कार्यसिद्धी केलेले श्रीकृष्ण सर्वांना आनंदित करीत प्रगट झाले. भगवान श्रीकृष्ण पत्नीसह गळ्यात मणी धारण करून आलेले पाहून सर्व द्वारकावासी परमानंदात मग्न झाले, कारण ते जणू मेलेलेच जिवंत होऊन परत आल्यासारखे त्यांना वाटले. त्यानंतर भगवंतांनी सत्राजिताला राजसभेमध्ये महाराज उग्रसेनांकडे बोलवले आणि मणी कसा परत मिळाला त्याची सर्व हकीकत सांगून त्यांनी तो मणी सत्राजिताकडे सोपविला. सत्राजित अत्यंत खजील झाला. मणी त्याने परत घेतला, परंतु त्याची मान खाली झाली. आपण केलेल्या अपराधाबद्दल त्याला अत्यंत पश्चाताप होत होता. कसा तरी तो आपल्या घरी जाऊन पोहोचला. त्याच्या मनात नेहमी स्वतःचा अपराधच येऊ लागला. बलवानांबरोबर वैर केल्यामुळे तो अत्यंत भयभीत झाला होता. तो विचार करीत होता की मी आपल्या अपराधाचे परिमार्जन कसे करावे, श्रीकृष्ण आपल्यावर कसे प्रसन्न होतील, काय केल्याने माझे कल्याण होईल आणि लोक माझी निर्भसना करणार नाहीत. मी खरोखरच अदूरदर्शी क्षुद्र आहे. धनाच्या लोभाने मी मूर्खपणा करून बसलो. आता मी स्त्रियांमध्ये रत्नासमान असणारी माझी कन्या सत्यभामा आणि हा स्वयंतक मणी हे दोन्ही श्रीकृष्णांना देईन. हा उपाय अत्यंत चांगला आहे. यामुळे माझ्या अपराधाचे परिमार्जन होऊ शकेल. याशिवाय दुसरा उपाय नाही. सत्राजिताने विवेकबुद्धीने असा निश्चय करून तो अंमलात आणण्यासाठी तो स्वतः उद्योगाला लागला आणि त्याने आपली सुंदर कन्या व स्वयंतक मणी श्रीकृष्णांना अर्पण केले. सत्यभामा शील, सौंदर्य, औदार्य इत्यादी गुणांनी युक्त होती. बऱ्याच जणांनी तिला मागणी घातली होती, परंतु आता श्रीकृष्णांनी विधीपूर्वक तिचे पाणी ग्रहण केले. परीक्षिता, भगवान श्रीकृष्ण सत्राजिताला म्हणाले, आम्ही स्वयंतक मणी घेणार नाही. तू सूर्याचा भक्त आहेस म्हणून तो तुझ्याजवळच राहू दे. आम्ही फक्त त्याच्यापासून मिळणाऱ्या फळाचा म्हणजे सोन्याचा स्वीकार करू. अध्याय 56 समाप्त.